महाराष्ट्र शासनाने रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक केल्यानंतर अनेक परप्रांतीय बांधवांमध्ये रोजगाराबाबत चिंता निर्माण झाली होती। ही बाब लक्षात घेऊन शिवशांती प्रतिष्ठानच्या सहकार्याने गेल्या अनेक महिन्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या विभागातील विविध ठिकाणी मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहे। याच उपक्रमांतर्गत पवनपुत्र सामाजिक हॉल शिवसेना शाखा जय भवानी नगर येथे परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी संघ यांच्या प्रोत्साहनातून झालेल्या या कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्त्व, दैनंदिन व्यवहारातील उपयुक्तता आणि रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। वागळे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर व स्थानिक नगरसेविका यज्ञेश भोईर यांच्या नेतृत्वात तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ सर, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक गणेश भगुरे सर, शिवसेना विभाग प्रमुख किरण नागती आणि शिवशांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंह यांच्या उपस्थित हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। 1 जून ते 15 ऑगस्ट 2026 असा हा विशेष अभियानाचा कालावधी आहे। मराठी भाषा ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृती, अस्मिता व सामाजिक ऐक्याची ओळख आहे। परप्रांतीय बांधवांना मराठीशी जोडून त्यांचा रोजगार अधिक सक्षम करणे आणि समाजात सलोखा निर्माण करणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। डॉक्टर हर्षदा लिखिते मॅडम आहेत। आपण सर्वप्रथम या सगळ्या मंडळींचं स्वागत करूया। मी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप ढवळ सर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य भाषा संस्कृतीचे अध्यक्ष किरण दादा नागते, हर्षदा लिखिते मॅडम, भाषेचा दर्जा मिळालेला आहेच, पण या भाषेचं आपल्या बोली भाषेत देखील तितकंच महत्त्व आहे। उपस्थित शिवसेनेचा बुलंद आवाज आणि तीच शिवसेना दिघे साहेबांची जे आज आम्हाला इथे बघायला मिळतं ते आमचे एकनाथ भोईर साहेब त्यांच्यामुळे बरोबर तेच वातावरण आता आम्ही आतमध्ये गेल्यानंतर ढवळ सर तेच बोलत होते, बरोबर की नाही? काहीच वातावरण बदललं नाही आणि त्याच पद्धतीने काम इथे सुरू आहे। आणि अर्थातच कोमसापाचं महाराष्ट्राचं खरं तर नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, उपाध्यक्षपद आहे पण पूर्ण धुराच ढवळ सरांवर आहे। म्हणजे अनेक विशेषण खरं तर ढवळ सरांच्या आधी लागतात, म्हणजे अनेक पदव्या लागतात आणि ज्या पद्धतीनं त्यांना नाटककार म्हणायचं, लेखक म्हणायचं, प्राचार्य म्हणायचं, त्याच्या पुढे जाऊन आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा सगळेजण करत असतो। असे आमचे सर्वांचे लाडके ढवळ सर, भगुरे सर, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य हर्षदा लिखिते मॅडम असतील, यज्ञ भोईर नगरसेविका मॅडम असतील आणि ही सगळीच मंडळी इथे एकताचे राजू गजबल आहेत। मला वाटतं पहिलाच आम्ही उद्घाटन सुरुवात केली तेव्हा राजू गजबल सुद्धा होते, दशरथ यादवजी माजी परिवहन सदस्य आणि सगळं संपूर्ण जे काय व्यासपीठ असेल ते कोणी राहिलं असेल तर माफ करा, सगळीच जण मान्यवर आणि इथे बसलेले माझे सगळे बांधव, अमराठी असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत, पण मराठी बोलताना थोडं पुढे मागे होत असेल तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाद न होता याच्यावर एक सुंदर मार्ग निघावा याकरता महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांनी ती कल्पना ढवळ सरांकडे मांडली आणि मग मला असं वाटतं सगळे साहित्यातली दिग्गज मंडळी एकत्र झाली आणि जे काही घडलं त्याचा अनुभव मी गेले 2 दिवस घेतोय। सर, ज्या पद्धतीनं खरं तर आपण अभ्यासक्रम केलाय कोणालाच त्याचं बर्डन येत नाहीये। म्हणजे 2 दिवस आम्ही खरं तर 15 वाक्य आपल्याला शिकवायचे, सिलेबस काय काय वगैरे सर सांगतील, पण ती 15 वाक्य इतकी सोपी आहे। म्हणजे मी हात दाखवलाय आणि घोडबंदर येणार का किंवा घोडबंदर आओगे क्या, या बसा,
इथनं सुरुवात होते. आता हे तर सोपं आहे की नाही? त्यामुळे मीटर चालू आहे की नाही, हा मीटर चालू आहे, सावकाश घ्या बाबा, चिंता करू नका, हे 2-4 शब्द महत्वाचे आहेत. पण अशी 15 वाक्य, ती 15 वाक्य म्हणजे तुमचा सिलेबस आहे. ती 15 वाक्य म्हणजे आजपर्यंतचा जो वाद आहे तो मिटवण्यासाठीची मला असं वाटतं खऱ्या अर्थानं कुठे दिलेलं एक कानमंत्र आहे. आणि ती 15 वाक्य घेऊन दोस्तवाचं आरटीओ, आज इथे आरटीओ मॅडम नाहीये, पण माझ्या इथे पहिल्याच दिवशी आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं, जेवढं लायसन महत्वाचं आहे, जेवढं परमिट महत्वाचं आहे, जेवढं बॅच महत्वाचं आहे, तेवढंच ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला मिळणारं प्रमाणपत्र महत्वाचं आहे. त्यांच्याकडे कधी नोंद आहे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की तिथे 2 दिवसामध्ये काय राजूजी, आपल्या इथे जे आपण घेतोय तिथे इतक्या मस्त वातावरणामध्ये सगळं सुरू आहे, ते सगळेजण खुश आहेत आणि त्यांना असं वाटतंय की या भाईचारा बढ़ने वाला आहे, हे नातं आता जपणार आहे. तुमच्या इथे काय एकनाथ दादा आहे, तुम्ही रात्री 2 वाजता फोन केला तरी ते येतात, त्याच्याबद्दल वादच नाही, बरोबर की नाही? पण या भाषेच्या या सिलेबसमुळे सर तुम्ही एक वेगळं नातं महाराष्ट्रामध्ये, मला असं वाटतं फार पूर्वी आता भीती वाटायची, आता काय होणार, सगळीकडे चर्चा होती, अरे आता मारधाड होईल, आता हे होईल, इकडनं हे जाईल. तसं नाही. बघा काय शिंदे साहेबांचा विचार आहे, त्यांचं असं म्हणणं आहे आमचं कुटुंब आहे आणि हे कुटुंब असं राहिलं पाहिजे. फक्त भाषा जर मध्ये येत असेल तर ती भाषा, जसं मराठी आई आहे तसं हिंदी मावशी आहे, बरोबर की नाही? आपला परवाच विषय झाला. त्याच्यामुळे आई आणि मावशी खूप चांगल्या नात्याने आपण राहूया याच्यासाठीचा प्रयत्न 2 दिवस जो आम्ही केलाय तो यशस्वी झाला. दुसरी बॅच सुरू झाली. इथलं तर चित्र आणखी मला असं वाटतं सुंदर आहे, बरोबर ना? मला असं वाटतं सगळे रिक्षा चालकांची संख्या, रिक्षा चालकच नाही, टॅक्सी चालक सुद्धा, ते पण लक्षात ठेवा, बरोबर आहे ना सर? ओला उबेर मध्ये असलेले सगळे, कारण 15 ऑगस्ट नंतर जेव्हा तपासणी सुरू होईल तेव्हा असं व्हायला नको की तुमच्या एकाकडे पण प्रमाणपत्र नाहीये. मला असं वाटतं ह्या विभागातल्या 100% रिक्षा टॅक्सी चालकांकडे प्रमाणपत्र असेल, कारण आमचे एकनाथ दादा तितके ऍक्टिव्ह आहेत की बघा, पहिल्याच 2 दिवस आधी सांगितलं फक्त, आज त्यांचा जन्म, मला असं वाटतं ज्या पद्धतीने. नमस्कार, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील मान्यवर या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय श्री एकनाथजी भोईर साहेब, त्यांचा आज वाढदिवस आहे. काल होता, आजही आहे, कारण की या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी आज जे ठाण्यातील किंवा या भागातील रिक्षा चालक आहेत त्यांच्या जीवनामध्ये मराठी भाषा शिकून आनंद निर्माण करण्यासाठी एक प्रयत्न वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेला आहे. सर, मी आपलं अभिनंदन करतो. काल जरी वाढदिवस झाला, आज पुन्हा एकदा माझ्यातर्फे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा. मंचावरती आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक प्रदीप धवल सर, की ज्यांच्या मुख्य पुढाकाराने ऑफकोर्स या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री हे आहेतच, त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय प्राध्यापक प्रदीप धवल सर करतायत. व्यासपीठावरील नेवर या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सर्व रिक्षा चालक, प्रशिक्षक, नगरसेविका प्रज्ञा भोईर मॅडम, सर यज्ञ भोईर मॅडम, माफ करा, सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. ज्या राज्यामध्ये आपण राहतो, जिथे आपली कर्मभूमी आहे, जिथे आपला संसार उभा राहिलेला आहे आणि संसाराच्या माध्यमातून आपली मुलं मोठी झाली, ती मुलं सगळी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये शिकतायत, काही ठाणे कॉलेजमध्ये शिकतायत, NKT मध्ये शिकतायत. असा संपूर्ण आपला जो संसार, सुखाचा संसार चालू आहे आणि या संसारामध्ये आणखीन आनंद मिळवण्याकरिता, आनंद देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने जो उपक्रम हाती घेतलेला आहे की सर्वांनी मराठीमध्ये यात्रेकरू जे असतील त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. या भूमिकेमध्ये, या उपक्रमामध्ये कुठेही सक्ती नाही. प्रेमाचा
ओलावा आहे आणि या ओलाव्याच्या माध्यमातून आपणास मराठी भाषेचं प्रशिक्षकाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. होईल काय, ज्यावेळेस आपण मराठीमध्ये संवाद साधाल, आणखीन जे काही यात्रेकरू असतील त्या यात्रेकरू मध्ये आणि आपल्यामध्ये एक स्नेहाचं नातं निर्माण होईल आणि आणखीन आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे पुढे जाईल असं मला वाटतं. महाराष्ट्र शासनाची जी भूमिका आहे या भूमिकेला अनुसरून वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत ठाण्यामधील या सर्व, मग त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेसचे संचालक असतील, नागटी सरांसारखे आमचे ज्ञानसाधनाचे माजी विद्यार्थी आहेत, असे सर्व व्यक्ती सर्व संघटना आपल्या पाठीशी आहेत की आपण ठाण्यामध्ये राहता आणि आपल्याला मराठी भाषा आली पाहिजे याकरिता ही मंडळी सतत प्रयत्नशील आहेत, प्रयत्न करतायत. आणि या प्रयत्नाला आपण आज जो एवढा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल खरोखर मी आपलं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आम्ही तर प्रयत्न करतच आहोत, पण या प्रयत्नाला जी उभारी देण्याचं काम, जे चांगला प्रतिसाद देण्याचं काम आपण करत आहात आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल खूप खूप आनंद वाटतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला अशाच प्रकारे प्रतिसाद पुढेही चालू राहील आणि आमच्या माध्यमातून मराठी भाषेचं प्रशिक्षण आपण सर्वांना चांगल्या प्रकारे दिले जाईल असं मी सर्व या ठिकाणी बसलेले सगळे जे आमचे व्यवस्थापक मंडळी आहेत, संचालक मंडळी आहेत, प्रशिक्षक मंडळी आहेत यांच्यातर्फे देतो आणि या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. हर एक दिन में पढ़ना है, ये पहला दिन है, 1 2 3 4 है, तो ये देखो यहाँ पे लिखा है 1 2 3 4. ये दूसरा दिन का है, वो सब स्क्रीन के ऊपर मिलेगा आपको. ये दूसरा दिन, बाद में तीसरा दिन है और बाद में ये चौथा दिन है. बस यही आपका सिलेबस है, यही के ऊपर आपको प्रश्न पूछाया जाएगा, यही आपको मराठी में बोलना है. धन्यवाद सर. मी प्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचाही आभार व्यक्त करेल आणि त्याचबरोबर विशेष आभार आमचे धवल सर, हे आमचे मित्र आहेत, परंतु आज त्यांनी माझ्या विभागामध्ये प्रथम न्याय द्यावा म्हणून त्यांनी मला पहिला फोन केला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला प्रशिक्षण वर्ग सुरू करायचा आहे. त्यांचेही मी विशेष करून आभार व्यक्त करेल. आणि माझ्या या वागळे स्टेटमध्ये परिसरामध्ये राहणारे रिक्षा चालक असू द्या, तो मालक असू द्या, त्याचा परमिट रद्द होऊ नये, त्याचा लायसन रद्द होऊ नये म्हणून प्रशिक्षण वर्ग शासनाच्या माध्यमातून हे सुरू करण्यासाठी आणि कोकण मराठी साहित्य संमेलन आणि त्याचबरोबर अजून हे होतं महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून हे जे आज या ठिकाणी पुढे होऊन सर्वसामान्य जे रिक्षा चालक आहेत ते अमराठी आहेत, त्यांना मराठी कशी यायला पाहिजे, मराठीमधून ते कसे पास व्हायला पाहिजेत या प्रकारचा त्यांनी जो
प्रयत्न केला आणि त्यांनी जी विडा उचलला त्या महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे हे अगदी सगळीकडे ते क्लास सुरू आहेत. आणि त्यामध्ये आपल्या या जय भवानी नगरमध्ये आज आम्हाला तुम्ही संधी दिली. आमच्या या परिसरातल्या रिक्षा चालकांना उद्या ते त्यांच्या उदाहरणावर कुठली गदा येणार नाही. त्यामुळे मी आपले आभार व्यक्त करतो आणि या सर्वच रिक्षा चालकांना आणि मालकांना मी आवाहन करतो, आपण या शिका, परीक्षा द्या, परीक्षेचा पेपर सोडवा. ऑलरेडी पेपर फोडलेला आहे, पण तरीही पेपर सोडवा आणि पास व्हा. आपला उदारनिर्वाह जो काय आपण करता तो कायमस्वरूपी चालू राहू द्या, हेच मी आज या प्रसंगी सांगेन. कारण मी माझ्या प्रभागामध्ये विभागामध्ये सगळीकडे बॅनर्स, त्याचबरोबर त्यांना हँडबिल्स घरी वाचण्यासाठी सर्वांना मी दिलेले छापायला दिलेले आहेत, त्या येतील तेही मी त्यांना पोच करणार आहे. आणि या ठिकाणी आजपासून हा केंद्र सुरू झाला म्हणून जाहीर करतो. महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा म्हणून हे प्रशिक्षण वर्ग 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील परप्रांतीयांसाठी जे अमराठी आहे त्यांना मराठी बोलताना फारसा अवघड होतो. खरं म्हणजे परमिट घेतेवेळी किंवा लायसन घेतेवेळी ते कायद्यामध्येच आहे की त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे. जसं एखाद्या राज्यामध्ये IAS ऑफिसर जो येतो त्याला जसं मराठी बोलणं कंपल्सरी आहे, तसे आमच्या या वाहन चालकांना, रिक्षा असेल, टॅक्सी असेल, ओला असेल, उबेर असेल, यांना देखील मराठी आलं पाहिजे यासाठी ते कायद्यामध्ये आहे. पण हे अनेक वेळा अंमलबजावणीत येत नव्हतं. अनेक वेळा विनाकारण भांडणं होत होती, पोलीस केस होत होत्या. अशा वेळी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर परिवहन मंत्री यांनी जो तोडगा काढला. आपण अनेक दिवस हे सगळा वाद ऐकतो. हा काही राजकीय वाद आपल्या त्यात शिरायचा नाहीये, पण काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून परिवहन विभागाने अगदी 15 प्रश्न तयार केलेले आहेत की जे 15 प्रश्न व्यवहारातले आहेत. जे रिक्षा चालक असतील किंवा टॅक्सीवाले असतील, हे आपल्या गिरायकांशी बोलतेवेळी, आपल्या कस्टमरशी बोलतेवेळी मराठी संवाद साधावा. आणि त्यासाठी 15 प्रश्न आपण 4 दिवसात शिकवणार आहोत. ते शिक्षण माझ्याकडे असणाऱ्या जवळजवळ 4000 शिक्षक कोकण मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्रभर काम करत आहेत. आज अनेक शिक्षक इकडे आहेत, MA MCOM झालेले. निवळ तेवढं उपयोगाचं नाही, तर या सगळ्या परप्रांतीयांना सोप्या भाषेमध्ये आपण हे कसं पाठ करून घेता येईल हा प्रयत्न यातनं होणार आहे. आणि शेवटच्या 4थ्या दिवशी त्यांची ओरल होईल आणि ओरल झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल की जे प्रमाणपत्र त्यांच्या लायसन्ससाठी, रिन्युअलसाठी हे बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारचं हे सगळं नियोजन सुरू आहे. आणि या इथे आदरणीय आमचे मित्रवर्य एकनाथ भोईर साहेबांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अति पोटतिडकीने ही माझी बांधव आहे त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे, यांना प्रयत्न केले पाहिजे. या सगळ्यांनी जे काही प्रयत्न केले आहेत ते कौतुकास्पद आहे. गेले 2 दिवस अनेक ठिकाणी मी फिरतोय, अनेकांशी बोलतोय की या संधीचा फायदा घ्या. आता तुम्हाला मोफत आहे, 15 ऑगस्ट नंतर मोफत मिळणार नाही. धन्यवाद. शिव परिवार के माध्यम से मराठी को लेकर के पिछले कई महीनों से मराठी पाठशाला कार्यक्रम चालू है और जितने भी हिंदी भाषी हैं उनको लेकर के अपना उद्देश्य है कि सब मराठी सीखें. हमारी कर्मभूमि है. उसी कड़ी में जो महाराष्ट्र शासन परिवहन विभाग का जो निर्णय आया, जिसके माध्यम से सभी लोगों को शासन की तरफ से जो कि मराठी सिखाई जा रही है और इन सब का सारे हिंदी भाषी स्वागत करते हैं. महाराष्ट्र हमारी कर्मभूमि है और सभी के सभी रिक्शा चालक भाई मराठी भाषा को सीखेंगे भी, समझेंगे भी, बोलेंगे भी. ये संकल्प लेते हुए आज का हमारा पहला दिन कार्यक्रम शुरू हुआ है. यह कार्यक्रम हमारे आज जो है कि महाराष्ट्र शासन परिवहन विभाग और कोकण साहित्य परिषद के संयुक्त विद्यमान से जो का पहला केंद्र यहाँ पर शुरू किया गया है, जिसके लिए मैं हमारे प्रदीप डबल सर और हमारे दादा एकनाथ भोईर का बहुत धन्यवाद कहूँगा कि ऐसे कार्यों में जिसमें एक आम जनमानस को जरूरत है, इनका पुढाकार है. इसके लिए बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.